मी सांगितलं पोटनिवडणुकीच्या वेळेस पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झाली होती एक आणि पुण्याची झाली होती। त्यावेळेस पुणे तुरुंगातून पॅरोलवर कोण कोण सुटलं, कोणी कोणी मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्याच्या कोणत्या हॉटेलमध्ये भेटी घेतल्या आम्हाला सगळं माहिती आहे। यथावकाश या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। याच पुण्यामध्ये कोणत्या हॉटेलमध्ये हे सगळे गुंड भेटत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। मला वाटतं सर्रास राजकारणासाठी याचा वापर होत आहे असंच वाटतं। असा जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण करायचा गुंडागर्दीच्या माध्यमातून आणि राजकीय हित साधायचं असं असू शकतं। सर, उद्धव ठाकरे यांचे कोकणमध्ये दौरे आहेत, काही सभाही झालेल्या आहेत, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? कारण विरोधक म्हणतात की या दौऱ्यांचा तसा काही परिणाम होणार। खरं तर कार्यकर्त्यांशी संवाद अशा पद्धतीने हा कार्यक्रम होता। शिवसेनेच्या तालुक्याच्या किंवा विधानसभेच्या ज्या प्रमुख शाखा असतात तिथं भेट आणि तिथल्या काही शिवसैनिकांशी संवाद अशा प्रकारचा हा उपक्रम उद्धवजी ठाकरे साहेबांचा होता। परंतु आता हा संवादाचं रूपांतर जाहीर सभेत होतंय कारण जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर लाभतोय। विरोधक काय बोलतात काय नाही बोलत याच्यात मी जात नाही, परंतु तुमच्याच चॅनलवर किती लोक दिसतात हे तुम्हीच बघा। जिथे 1000-500 लोकांशी संवाद आम्ही ठेवला होता तिथे 10-10, 20-20, 25-25, 50-50 हजार लोक येत आहेत। आणि मात्र उद्धवजी ठाकरे साहेबांची एक महाराष्ट्रात एक क्रेज आहे, त्यांच्या नेतृत्वाविषयी या महाराष्ट्राला एक आदर आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर या महाराष्ट्राला विश्वास आहे। नाही म्हणा किंवा तुमच्याकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे का? कारण एकूण परिस्थिती हे पण हे गेंड्याच्या कातळीचे लोक आहेत। ज्यावेळेस आमची सरकार होती तर पराचा कावळा करत होते लोक। आता ज्या घटना घडत आहेत ते जर बघितलं तर एक कोणतरी कोकणातून म्हणतो की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, कोणी म्हणतो आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलेला आहे। आणि मग हे बॉस बसलेले म्हणून हे गोळ्या मारतात, लोकांना मारतात, लोकांचा जीव घेतात, गुंडांना जवळ गुंडांच्या गळ्यात गळे घालतात। आणि म्हणून आज होम मिनिस्टर जे आहे देवेंद्र फडणवीस यांचा या महाराष्ट्रात काही उरलं का से उरला का मला सांगा ना। मला वाटत नाही। रात्री तुम्हाला माहिती नसेल मुंबईमध्ये सुद्धा घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनच्या तिथं लाठीचार्ज झालाय, अश्रू सोडावं लागलं का? गुंडागर्दी झाली, गाडीच्या काचा पोलिसांच्या फोडल्या गेल्या। मग हेच आहे का पोलिसांची धमक? मुंबईची पोलीस असेल किंवा पुण्याची पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवडची पोलीस असेल याचाच अर्थ या महाराष्ट्रात गृहमंत्र्यांचा कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिलेला नाही। भाषण करण्यात आणि राजकारण करण्यात ते गुंतलेले आहेत। राज्यातील कंत्राटदार असेल किंवा जे ठेकेदार आहेत त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की धमकी येत आहेत राजकीय गुंडांविरुद्ध खंडणी असेल किंवा अन्य कामांसाठी, त्यासाठी कायदा बनवण्यासाठी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांनी। का ही वेळ आली आता त्या ठेकेदार असतील किंवा इंजिनियर्स असतील? आता त्यांनी अर्ज विनंती कोणाकडे केली? ज्यांच्यावर असे आरोप आहे त्यांच्यावर केलेले। ज्यांनी 50 खोके देऊन आमदार फोडले त्यांना काय तुम्ही खंडणीची तक्रार करणार आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही आपण बैठक घेणार आहे। आता तुमचा जनता दरबार सुरू आहे। काय एकूण लोकांच्या तक्रारी पाहता सध्याचं जे प्रशासक आहे त्या कामकाजाविषयी तुम्हाला काय वाटतं? मी तर बघतो तक्रारी ज्या येत आहेत म्हणजे वार्डातल्या ड्रेनेजच्या चोकअपच्या सुद्धा तक्रारी इथे येत आहेत। ठीक आहे, मोठ्या धोरणात्मक तक्रारी आल्या मी ते समजू शकतो, त्या येत असतात, सगळीकडे असतात काही ना काही प्रकार। परंतु एखाद्या महानगरपालिकेच्या वॉर्डातलं जर साधं ड्रेनेजचं तक्रार जर जनता दरबारामध्ये विरोधी पक्षनेत्याची येत असेल तर मला वाटतं याचा गंभीरपणे विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे की प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं, प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देतं की नाही देतं। खरं तर नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाची बेमुरवतखोरी वाढलेली। ठीक आहे, नगरसेवक कोणत्या का पक्षाचा असत नाही, शेवटी तो लोकप्रतिनिधी असतो। ज्याही पक्षाचा असेल तो काही ना काही आपापल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतच असतो। परंतु प्रशासनाची तेवढी बांधिलकी जनतेशी नसते, सत्य आहे। आणि त्याच्यामुळं जनतेला अनेक छोट्या प्रश्नाला इथं सामोरं जावं लागतं।
आणि म्हणून मी आज मान्य आयुक्तांची सुद्धा भेट घेणार आहे. आज लोकांचा गाऱ्हाणा ऐकल्यानंतर दुपारी मान्य आयुक्तांची सुद्धा भेट या संदर्भात घेणार आहे. याचा मोठा घोटाळा हेमंत आंबेकर म्हणून गुंड आहेत पुण्यातले. ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, खासदार आहेत आपल्या श्रीकांत. त्यांची त्यांनी भेट घेतली. काय सांगाल एकूणच गोळीबार आणि अशा पद्धतीने या ज्या भेटीगाठी सुरू हे आहे पहा, आताचं राज्य कायद्याचं आहे की नाही याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. हा महाराष्ट्र आपण साधन सुचितेचा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, परंतु या महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे, जी पार्टी फार बोलबाला स्वतःहून काड्या वळून घेत असते. तिच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो, पण करतो दुसऱ्या एखाद्या विरोधीवर नाही तर त्यांच्याच सहकारी असणाऱ्या पक्षाच्या लोकांवर करतो. एक मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र वर्षावर पुण्याच्या एका कुख्यात गुंडाला वाढदिवसाच्या निमित्ताने भेटतात. आता कसं ते उत्तर देतील की वाढदिवसाला कोण भेटलं, परंतु वर्षा बंगल्यावर कोणीही येऊ शकत नसतं. त्याचे प्रोटोकॉल्स असतात. कोण यायचं, काय यायचं, प्रशासन प्रत्येकाला नीट तपासणी करून आतमध्ये प्रवेश देत असतात. आणि अशा वेळेस एखादा गुंड जर वर्षावर जात असेल, आता जो गोळीबार झाला हा गुंडगर्दीचाच प्रकार आहे. कारण ज्यांनी गोळी मारला तो जसा गुंड पळतो, तसं ज्याला मारले तोही गुंड पळतो. जातो का धुतलेला तांदूळ नाही, हे तितकंच कराय. परंतु हे सगळं होतंय गुंडागर्दीतून, जमिनीच्या वादातून, संपत्तीच्या वादातून हे सगळे प्रकार होत आहेत. पुण्यातल्या गुंडांचं काही उदात्तीकरण केलं जात आहे. गुंड असतो, तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा असं कोणी सांगितलं. पुण्यातल्या गुंडगिरी एका कोणत्या गुंडाचा मागच्या काळात एक मर्डर झाला तर त्याचं उदात्तीकरण पुण्यामध्ये केलं जातं. मला वाटतं तेही चुकीचं आहे. कोणता का गुंडाचा ठीक आहे, परंतु मला असं वाटतं असे गुंड जर दिवसा ढवळ्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जात असेल तर हे राज्य मला असं वाटतं गुंडांचंच राज्य आता या महाराष्ट्रात आलेलं आहे. पार्थ पवार मध्ये काळात गजा मारली या गुन्हेगाराला भेटले होते. आज आता एक फोटो समोर आलेला आहे. अजित पवारांना पिंपरी चिंचवडमधलाच एक गुंड आहे आसिफ दाडी, हा देवगिरी बंगल्यावरती जाऊन भेटला. एकीकडे मुलगा जाऊन भेटतो, दुसरीकडं अजित पवारांना एक गुन्हेगार येऊन भेटतो. नेमकं चाललंय काय? अजित पवारांचा स्वभाव पाहता हे पहा, पुण्यातलं जर बघितलं, मला मागच्या निवडणुकीच्या वेळेस चांगलं माहिती आहे. निवडणुका होत्या इथं 2 पोटनिवडणुका. त्यावेळेस सगळ्या हिस्ट्री सीटर्सला बोलवलं होतं. मी तर म्हणेल या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं पॅरोलवर सुटणाऱ्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे. पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये पॅरोलवर निवडणुकीच्या काळात किती गुंड सुटले बाहेर, किती गुंडांना बाहेर पाठवलं गेलं. आता या पुण्यात ज्या पद्धतीने घडते, आता तो पाटील कोण आपला ड्रग्जवाला, त्याला तर तुरुंगाधिकाऱ्याला कोणी बोलतच नाही, सगळे डॉक्टरांनाच बोलतात, ललित पाटील. आणि म्हणून याच्यामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हा सर्रास प्रकार सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे. मात्र जनता योग्य वेळी अशा पद्धतीने योग्य तो धडा शिकते. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? आरक्षणा प्रकरणी या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे का? हे पण मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. कारण ओबीसीचं जे सर्टिफिकेट आहे वडिलांकडच्या नातेवाईकाचं हे आधीपासून मिळतं. मागणी होती आईकडचं जर नातं होत असेल तर मिळावं. मराठवाड्यामध्ये असो की महाराष्ट्रात असो सगळीकडे हे प्रमाणपत्र ऑलरेडी मिळतंय. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही मराठ्यांना फार काही मिळालेलं आहे. पण आज मराठ्यांना जे काही थोडं मिळालं याच्यामध्ये सुद्धा विष कालवण्याचा प्रकार राज्याचेच एक मंत्री छगन भुजबळ यांच्या रूपाने करतात. एकीकडे सरकार मराठ्यांच्या बाजूने बोलतोय आणि एकीकडे सरकारमधले एक मंत्री मराठ्यांच्या विरोधात बोलतोय. याचाच अर्थ सरकार मराठ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करते, ओबीसी बांधवांना चुचकारण्याचा प्रयत्न करते आणि जाती जातीमध्ये भेद पाडून स्वतःचं राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर बसत असतील. खरं तर खऱ्या अर्थानं मनोज जरांगे चिकाटीनं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ता मराठा समाजाशी, त्याचा विषय तर सगळ्या मराठा समाजाला अभिमान आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न मनात असायचं काहीच कारण नाही. पण ज्या पद्धतीनं सरकार या सगळ्या मराठा समाजाच्या जनतेचा भावनाशी खेळतंय, मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील. छगन भुजबळ हे राजीनामा देतील आणि पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. किती तथ्य वाटतं तुम्हाला? हे पण आता तर छगन भुजबळांना एका पक्षाने सोडलेलंच आहे, ताबडतोब कळतं. लोक काय वेळ आहेत का? बरोबर आहे का नाही? चला. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.